हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवारी 25 जानेवारीच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायचं आहे की या मालिकेमध्ये पुढे काय घडणार आहे, नेमके काय काय ट्विस्ट येणार आहे. तर फ्रेंड्स, या मालिकेचा जो सोमवारचा एपिसोड असणार आहे, या एपिसोडपासून आणि पुढील संपूर्ण आठवड्यात एकानंतर एक भारी ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पद्माची जी कोर्ट केस आहे आता ती थोडी मागे पडेल, कारण या कोर्ट केसची तारीख आता चक्क 1 महिन्यानंतर आहे आणि या 1 महिन्यामध्ये ऊर्जाला या केसमध्ये विविध पुरावे शोधायचे आहेत. सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे मिरवणुकीमध्ये विक्रांतच्या 4 मित्रांनी पद्मा आणि ऊर्जावर जो हल्ला केला होता, त्या हल्ल्याचा व्हिडिओ तिला शोधायचा आहे आणि या व्हिडिओचा फायदा घेऊनच ती विक्रांतच्या मित्रांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकू शकते. आणि एकदा का ते तुरुंगात गेले, मग विक्रांतने पद्माबरोबर काय काय केलंय याची साक्ष त्यांच्याकडून ती मिळवू शकते. परंतु या गोष्टीला अजून खूप वेळ, अजून जवळपास 1 महिना या गोष्टीला लागणार आहे आणि पुढील केसची तारीख मिळायला अजून वेळ आहे. आणि या 1 महिन्यामध्ये आपल्याला फॅमिली ड्रामा पाहायला मिळणार आहे. मग तो फॅमिली ड्रामा हर्षवर्धनच्या घरी सुद्धा होईल आणि ऊर्जाच्या घरी सुद्धा होणार आहे. ऊर्जा आणि शौर्य यांच्या प्रेम कहाणीला एक आकार मिळणार आहे. शौर्य हा तर आधीच ऊर्जाच्या प्रेमात वेडापिसा झालाय, पण हळूहळू शौर्य हा किती चांगला मुलगा आहे हे ऊर्जाला सुद्धा समजणार आणि ऊर्जा ही सुद्धा शौर्याच्या प्रेमात पडणार आहे. मग हे सगळं घडणार तरी कसं आहे? तर फ्रेंड्स, याची सुरुवात तर शुक्रवारच्या एपिसोडमध्येच झाली होती, जेव्हा शौर्याने ऊर्जाला 50 ॲफिडेव्हिटची कामं मिळवून दिली होती. आपल्या सर्वांना माहिती आहे की ऊर्जाची आर्थिक परिस्थिती किती बिकट आहे. ऊर्जा या केसच्या नादामध्ये ॲफिडेव्हिटची कामं घेत नव्हती आणि पद्माकडून सुद्धा तिला कोणतीच फीज मिळणार नव्हती. म्हणजे इतक्या दिवसांपासून ऊर्जा काहीच कमावत नाहीये आणि फक्त ऊर्जाची आई पूर्वा जी बचत गटची कामं करते त्यावरच त्यांचं घर चालू आहे. परंतु आता ऊर्जाला ॲफिडेव्हिटची काम मिळणार आहेत आणि हे काम तिला शौर्यने दिलंय. शौर्यने चक्क हर्षवर्धनच्या फर्ममध्ये आलेलं ॲफिडेव्हिटचं मोठं काम, जेथे एका दिवसामध्ये 250 ॲफिडेव्हिट बनवायचे होते आणि यातील 50 ॲफिडेव्हिट त्याने ऊर्जाला मिळवून दिले आहेत. एका ॲफिडेव्हिटचे 250 रुपये मिळणार आहेत. 250 रुपये पर ॲफिडेव्हिट प्रमाणे ऊर्जाने जर हे काम पूर्ण केलं तर तिला एकाच वेळेस 12,500 रुपये मिळतील आणि या 12,500 रुपयांमध्ये तिचे शैक्षणिक कर्जाचा हप्ता सुद्धा जाईल, घरात किराणा सुद्धा जाईल आणि घरामध्ये पैसा हसता खेळता राहील, एवढं मात्र नक्की. आणि शौर्याने ऊर्जाला ही खूप मोठी मदत केली आहे, त्यामुळे ऊर्जा सुद्धा खुश झाली आहे. या दोघांचा संबंध आत्तापर्यंत फक्त पद्माच्या केस पुरताच होता की पद्माच्या केसमध्ये शौर्य हा आय विटनेस होता. मिरवणुकीत काय काय घडलं हे त्याने स्वतः पाहिलं होतं. परंतु त्यानंतर आता ऊर्जा आणि शौर्य हे दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ येणार आहेत, कारण ऊर्जाच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी हळूहळू शौर्य दूर करतोय. सगळ्यात आधी तर त्याने ऊर्जाला ही ॲफिडेव्हिटची कामं मिळवून दिली, तिची जी आर्थिक अडचण होती ती दूर केली आणि आता ही आर्थिक अडचण दूर केल्यानंतर शौर्य हा ऊर्जाच्या घरी सुद्धा जाणार आहे. या मालिकेचा पुढील प्रोमो खूपच इंटरेस्टिंग आहे, जेथे शौर्य हा ऊर्जाच्या घरी जातो आणि ऊर्जाची आई पूर्वा हिचं कमरेचं दुखणं वर येतं, तिला घरातील पाणी आणता येत नाही, त्यामुळे चक्क शौर्य हा ऊर्जाच्या घरचं पाणी भरून देणार आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शौर्य तर राजपुत्र आहे, एवढा मोठा हर्षवर्धन जहागीरदारचा तो मुलगा आहे, बंगल्यात राहतो, त्याने नळ चालू केला की पाणी येतं. आजपर्यंत त्याने कधीच पाणी भरलं नसेल आणि त्यात चाळीतील नळावर पाणी भरणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. चाळीतील नळावर तर 3ऱ्या महायुद्धापेक्षा मोठमोठी भांडणं होत असतात, ते सुद्धा पाणी भरण्यावरून. आणि शौर्याला सवय नसताना तो हे पाणी कसं भरणार आणि तो जेव्हा पाणी भरायला जाईल तेव्हा खूपच मजा येईल. हा एपिसोड खूप भारी असेल यात शंका नाही. शौर्य हा कसं बसं पाणी तर भरेल, परंतु पाणी घरात घेऊन येताना सुद्धा त्याची चांगलीच भंबेरी उडणार, पाणी खाली पडेल, तो पूर्ण भिजेल आणि मग ऊर्जाला कळेल की खरंच शौर्य किती चांगला मुलगा आहे आणि प्रत्येक वेळेस तो तिला किती मदत करतो आणि यातूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात होणार आहे. शौर्य हा तर आधीच ऊर्जाच्या प्रेमात पडलाय, पण ऊर्जा सुद्धा त्याच्या प्रेमात पडणार. तिलाही शौर्य किती चांगला मुलगा आहे, आपल्यासाठी किती करतो याची जाणीव होईल, एवढं मात्र नक्की. कारण याआधी ऊर्जाने शौर्यला एकदा नाही तर 2दा विचारलंय, तू माझ्यासाठी एवढं करतोय, माझ्या प्रेमात वगैरे तर पडला नाही ना? पण शौर्यने काहीच उत्तर देण्याआधी ऊर्जाच त्याला म्हणाली की प्रेम
ही चैन आहे आणि आपल्यासारख्या गरीब लोकांना ती परवडणारी नाहीये. माझ्या पायात चप्पल नाहीये, माझ्या घराचं कर्ज अडलंय, घरात किराणा नाहीये, किराणा मालाचं बिल थकलंय, लाईट बिल थकलंय आणि एवढं सगळं असताना मी प्रेम करणं अफोर्ड करू शकत नाही. पण शौर्यने ऊर्जाची ती अडचण दूर केली आहे. तिला ॲफिडेव्हिटची कामं मिळवून दिली आहे आणि भविष्यात सुद्धा तुला अशी कामं मिळवून देईल असं सुद्धा सांगितलंय. म्हणजे ऊर्जाचा जो मेन प्रॉब्लेम होता पैशांचा, तो तर शौर्यने सॉल्व्ह केलाय. मग आता ऊर्जाला त्याच्यावर प्रेम करायला काहीच हरकत नाहीये आणि ती सुद्धा नक्कीच शौर्याच्या प्रेमात पडेल एवढं मात्र नक्की. इकडे ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या प्रेमाची गाडी सुसाट धावत असेल. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडणार आणि त्याचबरोबर पद्माच्या केसमध्ये ते पुरावे शोधणार. परंतु त्यांच्या प्रेमाची गाडी सुसाट धावत असताना इकडे ऊर्जाची बहीण दिव्या, जी शौर्याच्या मोठ्या भावाची बायको आहे, जहागीरदारांची मोठी सून आहे, तिच्या डोक्याची बुलेट ट्रेन सुद्धा जोरात धावणार आहे आणि ती आपली सासूबाई विजयाला चांगलाच धडा शिकवणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की विजयाने अर्पितासाठी जो हार बनवला होता तो दिव्याने घेतला आणि यावरून या सासू सुनेमध्ये चांगलंच भांडण झालं. शेवटी दिव्याला आपला हा हार परत द्यावा लागला. विजया खूप चिडली होती आणि विजयाने दिव्याचा बदला घ्यायचं ठरवलं आणि लग्नानंतर विजयाने दिव्याला जे काही दागिने दिले होते ते सगळे दागिने विजयाने परत घेऊन टाकले. तू आईसाहेबांना खोटं सांगितलंस की मी तुला एकही दागिना दिला नाही, मी तुला एवढे दागिने दिले असताना तू खोटं बोललीस आणि आता तुला त्याची शिक्षा मिळणार असं म्हणून विजयाने हे सगळे दागिने परत घेऊन टाकले. आणि हे दिव्याला काय आवडलं नाहीये. तेव्हा तर दिव्या रडली, परंतु दिव्याचं डोकं हे खरंच बुलेट ट्रेनपेक्षा सुद्धा जोरात पळत आहे आणि ती अशी आयडिया करणार आहे ज्यामुळे विजयाची चांगलीच जिरणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण जहागीरदारांच्या घरी रात्रीचं जेवण डिनर करायला बसलेले असतील आणि त्याच वेळेस दिव्या ही आईसाहेब, हर्षवर्धन, विजया या सगळ्यांसमोर आपल्या हातातील बांगड्या, गळ्यातील मंगळसूत्र हे सगळं काढून टेबलवर ठेवणार आणि म्हणेल, आई हे सुद्धा घेऊन ठेवा. विजयाला जबर धक्काच बसेल. विजयाला समजणार की आता दिव्या आपली जिरवणार आहे, तिने खूप भारी प्लॅन तयार केलाय. पण हर्षवर्धन, आदित्य, आईसाहेब यांना काहीच माहीत नसेल आणि ते विचारतील, हे काय सगळे, तू स्वतःचे दागिने इथे का काढून ठेवतीये आणि विजयाला का देतीये? तेव्हा दिव्या त्यांना सत्य सांगणार, कारण आईंनी आज माझे सगळे दागिने काढून घेतलेत. त्यांनी मला लग्नानंतर जे काही दागिने दिले होते ना ते त्यांनी सगळे परत घेतलेत. मग हे तरी मी माझ्याजवळ कशाला ठेवू, म्हणून हे सगळे दागिने सुद्धा मी त्यांना परत देतीये. हे ऐकून हर्षवर्धन आणि आईसाहेबांना जबर धक्काच बसेल आणि ते विजयाला जाब विचारतील. विजया तेच सांगणार की ती खोटं बोलली म्हणून मी सगळे दागिने परत घेतले. तर आईसाहेब म्हणतील, विजया मी तुला सांगितलं होतं हे प्रकरण तेथेच थांबवायचं, पण तू ते पुढे नेलं. मी अर्पिताचा तो हार दिव्याला परत द्यायला सांगितला होता ना, तिने तो दिलाही, पण तू दिव्याचे सगळे दागिने परत घेणं चुकीचं आहे. तिचे सगळे दागिने परत दे आणि अर्पिताला जसा हार बनवला होता तसाच हार दिव्यासाठी सुद्धा बनवून घे. हे ऐकून विजयाच्या पायाखालची जमीनच सरकेल, पण दिव्याला खूप आनंद होईल, कारण दिव्याचा प्लॅन यशस्वी झाला असेल आणि तिने विजयाची चांगली जिरवली आहे. त्यामुळे विजया आणखीनच चिडेल, पण आईसाहेबांसमोर काही बोलण्याची तिची हिंमत नसेल. हर्षवर्धन हा सुद्धा विजयाला चांगलंच सुनावेल की घरातली ही सासू सुनेची भांडणं मला नकोय. एखाद्या चाळीतील लोकांपेक्षा सुद्धा तुम्ही भयंकर वागताय आणि हे वागणं मला आवडलेलं नाहीये. त्यामुळे विजयाची सुद्धा हिंमत होणार नाही हर्षवर्धन समोर काही बोलण्याची आणि विजयाला दिव्याचे सगळे दागिने परत करावे लागतील आणि तिच्यासमोर कोणता पर्यायच नसेल. हा एपिसोड पाहायला खूप मजा येणार आहे, कारण दिव्या ही काही बोलणार नाही असं आपल्या सर्वांना वाटत होतं, पण दिव्याने एक खूप जबरदस्त प्लॅन बनवला आहे. दिव्या ही रडत बसेल किंवा धिंगाणा करेल असं सर्वांना वाटत होतं, पण दिव्या तर छुपी रुस्तम निघाली. तिने चांगलीच विजयाची जिरवली आहे एवढं मात्र नक्की. आणि हा एपिसोड पाहायला, हा सीन पाहायला खूपच मजा येईल. फ्रेंड, हा तर एपिसोड खूप भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, कारण शौर्य आणि ऊर्जा हे दोघे तर एकमेकांच्या प्रेमात पडणारच आहेत. त्यांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होईल. ऊर्जाला समजेल की शौर्य किती चांगला मुलगा आहे आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय तो किती काही करतोय तिच्यासाठी. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पद्माची केस
ज्या केसमुळे हर्षवर्धन आणि ऊर्जा एकमेकांसमोर आले आहेत, शौर्य आणि ऊर्जाची ओळख झाली आहे, ती पद्मा तर बिचारी खूप निराश झाली आहे. मला कधीच न्याय मिळणार नाही असं म्हणून तिने हार मानली आहे आणि मागील काही दिवसांपासून ती मालिकेत दिसेनाशी झाली आहे. पण ऊर्जा ही पद्माला पुन्हा भेटायला जाईल आणि तिची हिंमत वाढवणार की पद्मा, आज तू जशी निराश झाली ना, तशी मीही निराश झाले होते. मलाही असं वाटत होतं की हर्षवर्धन विरुद्ध जिंकणं अशक्य आहे आणि मी तुला न्याय नाही मिळवून देणार. परंतु शौर्यने मला समजावून सांगितलंय की जर आपण योग्य पुरावे शोधले, केसची चांगली तयारी केली, तर आपण नक्कीच ही केस जिंकू शकतो. आणि इन्स्पेक्टर गुळगुट्टे सुद्धा आपल्या बरोबर आहेत, ते सुद्धा आपली मदत करताय. हा सगळा त्यांचाच प्लॅन होता आणि आपण हिंमत हारायला नको, तयारी करूया, पुरावे जमवूया आणि पुन्हा एकदा या केसमध्ये उभं राहूया. आपण नक्कीच ही केस जिंकू शकतो. मी तुला न्याय मिळवून देऊ शकते. पद्मा यासाठी तयार होईल की आता जर ऊर्जाला एवढा कॉन्फिडन्स आहे तर मग प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. आणि मग ऊर्जाचा सगळ्यात मोठा टास्क असेल तो म्हणजे या मिरवणुकीमध्ये जो व्हिडिओ लोकांनी शूट केला होता तो व्हिडिओ मिळवणं. कारण या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की विक्रांतचे मित्र ऊर्जा आणि पद्मा या दोघांवर हल्ला करत होते आणि हर्षवर्धन कोर्टात हे म्हणू शकतो की पद्माने त्यांच्या घरात चोरी केली होती, त्यामुळे हे चौघं तिचा पाठलाग करत होते. पण या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल की चोरी केल्यामुळे हे पाठलाग करत नव्हते, तर त्यांना पद्माला पकडायचं होतं. ते पद्मावर चिडले होते आणि चोरी केलेल्या व्यक्तीवर कुणी असं काठ्या लाठ्याने हल्ला करत नाही. आणि ऊर्जा जे काही बोलली ते सुद्धा या व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकायला येईल. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे सिद्ध करेल की पद्माने विक्रांतच्या घरामध्ये कोणतीही चोरी केली नव्हती आणि विक्रांतचे हे 4 मित्र तिच्या मागे लागले होते, तिच्यावर जबरदस्ती करण्यासाठी तिला पकडत होते. म्हणजेच विक्रांतच्या 4 मित्रांचं काही खरं नाही. जर ऊर्जाच्या हाती हा व्हिडिओ लागला तर या केसमध्ये तिला एक खूप स्ट्रॉंग पुरावा मिळेल आणि तिची बाजू ही आणखीन भक्कम होईल. त्यामुळे हर्षवर्धनला काहीच करता येणार नाही, काहीच बोलता येणार नाही. विक्रांत हा अजूनही सुटलाय, कारण विक्रांतने तेथे जे काही केलं, पद्माबरोबर जो विनयभंग केला तो त्याच्या घरात केला, 4 भिंतींच्या आतमध्ये केला आणि या गोष्टीचा साक्षीदार फक्त ते 4 मुलं आहेत, विक्रांतचे 4 मित्र. याशिवाय कुणीही हे लाईव्ह होताना पाहिलेलं नाहीये. त्यामुळे हर्षवर्धन प्रत्येक पुरावा, प्रत्येक साक्ष खोटी आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. परंतु आता ऊर्जाकडे खूप मोठा पुरावा असणार आहे, कारण जर तिने या विक्रांतच्या 4 मित्रांना तुरुंगात पाठवलं तर स्वतःच्या गळ्यावर सुरा येतोय हे पाहून या चौघांपैकी एक तरी विक्रांत विरुद्ध साक्ष द्यायला तयार होईल, एवढं मात्र नक्की. कारण या चौघांनी विक्रांतच्या सांगण्यावरून पद्माचा पाठलाग केला होता. पद्माला पकडायला ते गेले होते आणि विक्रांत हा तर नामानिराळा राहतोय, कारण त्याच्या विरुद्ध कोणताच पुरावा नाहीये. त्याचा बाप आमदार आहे, त्याचा वकील हर्षवर्धन आहे, म्हणून तो तर वाचतोय. परंतु या विक्रांतने आपल्या चौघांचा बळी दिलाय. आपल्याला तर पोलिसांनी पकडलंय, आपला गुन्हा सिद्ध झालाय, त्यामुळे आपलं जेल होऊ शकते, शिक्षा होऊ शकते, आपलं करिअर बर्बाद होऊ शकतं, समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. या विचाराने या चौघांमधला एक तरी मित्र नक्कीच विक्रांत विरुद्ध माफीचा साक्षीदार बनणार आणि तो विक्रांत विरुद्ध साक्ष द्यायला तयार होईल. कारण हर्षवर्धनने सुद्धा मान्य केलंय की जेव्हा पद्मा ही विक्रांतच्या घरी आली होती तेव्हा हे चौघे विक्रांत बरोबर होते आणि सगळे मस्त पार्टी नाही तर गप्पा मारत होते. आणि जेव्हा या चौघांपैकी एक जण साक्ष देईल की नाही, आम्ही तेथे गप्पा मारत नव्हतो तर दारू पित होतो आणि पार्टी करत होतो, त्याच वेळेस पद्मा पुरणपोळ्याचा डबा घेऊन आली. विक्रांतची वाईट नजर तिच्यावर पडली आणि विक्रांतने पद्माबरोबर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि ही साक्ष या केसमध्ये सगळ्यात मोठी साक्ष असेल. त्यामुळे संपूर्ण केसच बदलून जाईल आणि हर्षवर्धनला कितीही उलट तपासणी केली, हर्षवर्धन काहीही बोलला तरी सुद्धा त्याला हे सिद्ध करता येणार नाही की हे मित्र खोटे बोलताय. आणि मग ऊर्जाचा विजय झालाच म्हणून समजा. ऊर्जा या केसमध्ये खूप स्ट्रॉंग होईल आणि हा विचार जर सोडला आणि ही साक्ष जर सोडली तर ऊर्जाकडे दुसरा कोणताही पुरावा नाहीये. कारण आता या घटनेला खूप दिवस उलटून गेलीये. विक्रांतला पकडलं सुद्धा नाही पोलिसांनी, त्याची अल्कोहोल टेस्ट केली नाही किंवा त्याच्या मित्रांची अल्कोहोल टेस्ट केली नाही, विक्रांतची मेडिकल टेस्ट केली नाही. त्यामुळे पद्माच्या कपड्यांचे, स्किनचे कोणतेही ट्रेसेस त्याच्या बोटांमध्ये, नखांमध्ये सापडण्याची शक्यता नाहीये. म्हणजे
ऊर्जाकडे हा मोठा पुरावा असू शकला असता, तो पुरावा तर तिच्या हातून निसटलाय. आता तो पुरावा तिला काय मिळणार नाही. मेडिकल टेस्ट पण नाही, अल्कोहोल टेस्ट पण नाही, किंवा या चौघांशिवाय, या चौघा मित्रांशिवाय तेथे दुसरा कोणताही साक्षीदार नव्हता. त्यामुळे ऊर्जाला ते सुद्धा जमणार नाहीये. ऊर्जाकडे अजून एक मोठा साक्षीदार असू शकतो आणि तो म्हणजे विक्रांतच्या घरचा नौकर. विक्रांतच्या घरचा नौकर जो त्या दिवशी विक्रांतच्या घरी होता आणि हर्षवर्धनने त्याला कोर्टात खोटी साक्ष द्यायला सांगितली होती की त्या दिवशी पद्मा त्याच्या घरी आली, परंतु पद्मा धावत पळत गेली नाही. पद्माचे कपडे सही सलामत होते, ती एकदम सुखरूप होती आणि विक्रांतचे चौघे मित्र तिच्या मागे धावले नाही, अशी खोटी साक्ष या नौकराने दिली आहे. परंतु ऊर्जा या नौकराचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करेल. ती या माणसाला, या नौकराला समजावून सांगेल की तुमची सुद्धा मुलगी असेल ना, त्या मुलीबरोबर जर विक्रांतने असं केलं तर तुम्ही काय कराल. आणि आज तुम्ही त्या विक्रांतच्या बाजूने साक्ष देताय, खोटी साक्ष देताय. आज न उद्या विक्रांत या केसमधून सुटणार आणि ज्या दिवशी तुमची मुलगी तुमच्या घरी येईल, त्या विक्रांतच्या घरी येईल, तेव्हा विक्रांत तिच्याबरोबर सुद्धा हेच करणार. मग तेव्हा सुद्धा तुम्ही खोटी साक्ष देणार की तुमच्या मुलीच्या बाजूने कोर्टात बोलणार की विक्रांतच्या बाजूने साक्ष देणार. तेव्हा कुठे या नौकराला त्याची चूक समजेल की त्याने विक्रांतच्या बाजूने खोटी साक्ष देऊन किती मोठी चूक केली आहे. त्याला पश्चाताप होणार आणि मग तो पद्माच्या बाजूने साक्ष द्यायला तयार होईल आणि त्याची साक्ष सुद्धा या केसमध्ये खूप मोठी साक्ष असेल. हर्षवर्धन किती खोटारडा आहे हे ऊर्जा कोर्टात सिद्ध करू शकेल. त्यामुळे जज साहेब हे सुद्धा हर्षवर्धनवर चिडतील की तुम्ही असे खोटे साक्षी पुरावे कोर्टात सादर करताय, ते खूप चुकीचं आहे आणि तुमच्यासारख्या मोठ्या वकिलाला हे शोभत नाही. म्हणजे हर्षवर्धनची कोर्टात चांगलीच नामुष्की होणार आहे आणि पहिल्यांदाच त्याला जजकडून असं ऐकून घ्यावं लागेल आणि त्याचा खूप अपमान होईल. म्हणजे विक्रांतचे मित्र आणि विक्रांतच्या घरचा नौकर अशा या दोन साक्ष आहेत आणि ऊर्जा पद्माचा विक्रांतच्या 4 मित्रांबरोबरचा तो मिरवणुकीतला व्हिडिओ, या 3 साक्षी पुराव्यामुळेच ऊर्जा ही केस जिंकू शकते, पद्माला न्याय मिळवून देऊ शकते आणि हर्षवर्धनला कोर्टामध्ये हरवू शकते. हे 3 पुरावे, या 3 साक्ष जर ऊर्जाला मिळाल्या तर तिची केस खूप स्ट्रॉंग होईल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, ऊर्जाला या 2 साक्ष आणि हा एक पुरावा मिळेल का आणि ती विक्रांतला कोर्टात खरा गुन्हेगार सिद्ध करून पद्माला न्याय मिळवून देऊ शकेल का? हर्षवर्धनला त्याचा पहिला पराभव पाहावा लागणार का? हे सगळं पाहायला खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. परंतु हे सगळं होण्यासाठी अजून खूप अवधी जावा लागेल, खूप काळ जावा लागेल. हे एवढं लवकर घडणार नाही, एवढं मात्र नक्की. पण या सगळ्या काळात आपल्याला ऊर्जा आणि शौर्य या दोघांची लव्ह स्टोरी पाहायला नक्कीच मिळणार आहे. आणि या लव्ह स्टोरी बरोबरच एक सस्पेन्स स्टोरी की ऊर्जा ही पद्माच्या केसमध्ये पुरावे कसे मिळवते हे पाहायला सुद्धा खूपच मजा येईल. पण ज्या दिवशी हर्षवर्धन, विजया किंवा त्याच्या कुटुंबातील कोणालाही ही गोष्ट समजेल की शौर्य हा ऊर्जाला ओळखतो, ऊर्जाच्या घरी जातो, ऊर्जाच्या घरी जाऊन तो पाणी भरून देतोय, तेव्हा मात्र शौर्याचं काही खरं नाही. शौर्याला चांगलेच फटके मिळतील, हे मात्र खरं. कारण हर्षवर्धनला हे बिलकुल आवडणार नाही की आपला शौर्य त्या ऊर्जाच्या मागे मागे जातोय, ऊर्जाला मदत करतोय, ज्या ऊर्जामुळे त्याला कोर्टात उभं राहावं लागलं, ज्या ऊर्जामुळे त्याच्या मुलीचं तीर्थाचं लग्न मोडायला निघालंय. पण शौर्यचं सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा शौर्य सुद्धा कोणाचं काही ऐकून घेणार नाही आणि तो हर्षवर्धनला ठासून सांगेल की माझा ऊर्जा आणि पद्मावर पूर्ण विश्वास आहे, विक्रांत हा खरा गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा मिळायलाच हवी. तीर्थाचं लग्न मी त्या विक्रांतबरोबर नाही होऊ देणार. म्हणजे ऊर्जाला मदत केल्यामुळे शौर्याला स्वतःच्याच घरामध्ये खूप मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. हर्षवर्धन त्याच्या विरोधात उभा राहील, विजया त्याच्या विरोधात असेल आणि घरामध्ये त्याचं राहणं मुश्किल होईल, एवढं मात्र नक्की. कदाचित त्याला आपलं राहतं घर सुद्धा सोडावं लागेल आणि तो ऊर्जाच्या चाळीत सुद्धा राहायला येऊ शकतो. तेव्हा कुठे ऊर्जाला शौर्याची किंमत कळेल की खरंच शौर्य किती चांगला मुलगा आहे आणि सत्यासाठी, पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी, माझी मदत करण्यासाठी तो एवढी मोठी रिस्क घेतोय आणि स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा त्याने स्वतःपासून दूर केलंय. मग या दोघांना एकमेकांपासून कुणीच वेगळं करू शकणार नाही. ऊर्जाला जरी सत्य कळालं की शौर्य हा हर्षवर्धनचा मुलगा आहे, त्याने आपल्यापासून हे सत्य लपवलं, तरी या दोघांमधील दुरावा हा फक्त काही दिवसांचा असेल. पण त्यानंतर ऊर्जाला समजेल
की शौर्याची यामध्ये काहीच चूक नव्हती. तो खूप साफ मनाचा आहे आणि तो कोणताही डबल गेम खेळत नाहीये, कोणतीही चूक करत नाहीये. म्हणजेच ऊर्जा आणि शौर्याची जोडी तोडणं खूप मुश्किल होईल आणि जेव्हा हे दोघे एकत्र येतील तेव्हा नक्कीच हर्षवर्धनला हे सगळं खूप अवघड जाईल आणि त्याला पराभवाचा सामना करावा लागेल, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? ऊर्जाला हे 3 पुरावे मिळतील का? विक्रांतच्या मित्रांची साक्ष, विक्रांतच्या घरच्या नोकराची साक्ष आणि मिरवणुकीतला व्हिडिओ, आणि या 3 पुराव्यांच्या मदतीने ती पद्माला न्याय मिळवून देईल का? विक्रांत हा खरा गुन्हेगार आहे हे सिद्ध करू शकेल का? आणि हर्षवर्धनला त्याचा पहिला पराभव चाखावा लागणार का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्ही मला, या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.